खेळाडू वर्गांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतायत रॉकी ग्रुप चषक 2026चा देदीप्यमान देखणा आरसपाणी परिध सौंदर्य संपन्न सोहळा. चला बॅटर आणि 12th मॅन आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचे त्वरित. दोन्ही टीमचे सुंदर संकल्पना जी पाहायला मिळते आणि खूप चांगलं असं हे मैदान पाहायला मिळालं. आणि सन्माननीय प्रमोदजी शेडगे सरांनी उल्लेख केला की हे नंदनवन सर्वांना दिसते, परंतु याच्या मागची अथांग मेहनत ही खूप काही सांगून जाते. रॉकी ग्रुपचे जे सदस्य आहेत त्यांनी खूप मेहनत घेतली आणि हे सुंदर मैदान जे आपण पाहत आहेत आणि या मैदानावरती खेळताना एक वेगळीच अनुभूती निर्माण होते आणि एक वेगळा जोश जल्लोष आणि प्रतिसाद पाहायला मिळतोय. अर्थात प्रत्येकाला आवड असते या स्पर्धेची, प्रत्येक जण वाट पाहत असतो आणि म्हणूनच ही स्पर्धा विटी लाईनचा वर्ल्ड कप म्हणून देखील संबोधली जाते. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून दर्जेदार आपण लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. संपूर्ण त्यांची टीम जी पाहायला मिळते आदरणीय कपिलजी पाटील, आदरणीय अनुरागजी चव्हाण, बंटी कुंभार, जतीनजी केणी यांना पण पाहतायत A1 क्वालिटी प्रदान करताना. जो या मॅच दिशेने दोन बॅटर सलामी वीर पाहायला मिळत आहेत. एका साईडने प्रथमेश अँड नॉन स्ट्राईक एंडला आहे अक्षय. गोलंदाजी मार्क वरती परागला पण पाहतात. यस पंचाने दिले ग्रीन सिग्नल. राकेश राऊत सर ऑन पेड अंपायर. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल जसा आला तसाच फेकला ओव्हर दी बॉलर हेड. फेकून दिला बॉलला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रॉकी ग्रुप षटकार. प्रथमेशने स्टार्ट दिली, फ्लाइंग स्टार्ट. दुसरा बॉल बॅटची एज विकेट किपरला बीट केला आणि बॉल चाललाय लॉंग स्टॉप सीमारेषा पार. हा येतोय दुसऱ्या बॉल वरती. RG ट्रॉफी चौकार 4. पाहायला मिळत आहेत आक्रमक फलंदाजी. प्रथमेश घरत मैदानाच्या आतमध्ये हवी झालेत. यावेळीच एक धाव पाहायला मिळाली. धावसंख्या 11 ही स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळते. जेव्हा जेव्हा 11चा आकडा येतो क्रिकेट मधील 11 खेळाडूंचं मोलाचं योगदान म्हणून म्हणतात ना. टीमचा फुल फॉर्म काय तर T फॉर टुगेदर, E फॉर एव्हरीवन, A फॉर अचीव अँड M फॉर मोर. आणि तीच या ठिकाणी 11चा आकडा स्कोरबोर्ड वरती. यावेळी स्ट्राईक एंडला बॅटर अक्षय. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. गॅप मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. चेंडूचा एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल निघून जातोय आणि त्याच्यावरती 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. 2 धावेने अक्षयनेही यावेळेस आपलं अकाउंट ओपन केलंय. म्हणतात ना जेव्हा 2 सलामी वीर पाहायला मिळत आहेत असं म्हणतात ना की योग्य तो लाईव्ह पार्टनर जर नाही मिळाला तरी चालेल, परंतु मैदानाच्या आतमध्ये योग्य तो ओपनिंग पार्टनर मिळावा. आणि हे ओपनिंग पार्टनर अक्षय आणि प्रथमेशचं पाहायला मिळतंय. आणि ओपनिंग पेअर कसं असावं तर एका साईडनं सुईचा रोल असावा आणि एका साईडनं तलवारीचा रोल असावा. एका साईडनं शांत बसायचं असतं, एका साईडनं आक्रमण करायचं असतं. आणि तेच हे 2 बॅटर पाहायला मिळत आहेत चांगली फलंदाजी करताना. पुन्हा पराग. यावेळेस फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पुढे आलेत परंतु हा झेल सुटला. आता जीवदान मिळालंय. खूप सारे झेल सोडताना पाहायला मिळालेत. आणखीन एक झेल त्याच्यामध्ये मात्र ऍड होईल, तो देखील सुटलाय. आणि खऱ्या अर्थाने यावेळी जीवदान मिळालंय. पहिला मौका किस्मत देती है मगर दुसरा मौका मेहनत देती है. आणि आता मात्र ती मेहनत घ्यावी लागेल फलंदाज अक्षयला. एकंदरीत पहिलं षटक परिपूर्ण पाहायला मिळालं. 5वा आणि 6वा बॉल डॉट आला. कमबॅक केलं परागने. आणि संघाची धावसंख्या आपण जर बघितली स्कोर बोर्ड वरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच धावसंख्या 13. त्याच्यामध्ये प्रथमेशचं योगदान राहिलंय अक्षय सर 3 बॉल मध्ये 11. निश्चित चांगली फलंदाजी ती इथे प्रथमेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कारण डावाचा सुरुवात जी आहे ज्या पहिल्या बॉलवर त्यानं ज्या पद्धतीनं हिट खेळला होता सीमारेषेच्या पलीकडे बॉलला परावर्तित केलं त्या षटकाराच्या मदतीनं अगदी शानदार सुरुवात या डावाची होत असताना पाहायला मिळाली. ओव्हर नंबर 2 मध्ये इथे परिवर्तन होत असताना दुसऱ्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज
प्रफुल्ल सचिन जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. इथे मात्र वाईट यॉर्कर त्याचा प्रयत्न होता, मात्र ऑफ्टमच्या खूप जास्त बाहेर राहिला बॉल, ज्यामुळे पंचांना दंडित केले. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये, धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 14 वर. पहिल्या ओव्हरमध्ये 13 रन झाल्यात. अगदी योग्यतेने खेळ तो आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा थोडस बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला, यश मिळालं. त्यामध्ये टप्पा खाल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. इथे एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळालाय. तिथे रिव्ह्यू घेतलाय. तिसऱ्या पंचाची मदत ती घेतली गेली आहे. बघूया बॅटिंग साइड रिव्ह्यू आहे. पंचांनी जो निर्णय दिलाय त्याला चॅलेंज केलंय बॅटर्सनं. बघूया काय डिसिजन येत आहे. तिसऱ्या पंचाचं निहाळलं जात आहे, तपासलं जात आहे. पाटील नेटवर्कची जी टीम आहे ती स्पष्टता करून देते की नेमकं काय घडलंय आणि त्यानंतर काय डिसिजन येते तेही आपल्याला इथे बघायचंय. 1.1 षटकाचा खेळ झालाय. रॉकी ग्रुप यांच्या वतीनं आयोजित या दर्जेदार स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जे युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धेला वॉच करतायत आपलंही स्वागत आहे. बघूया इथे काय डिसिजन येतोय तिसऱ्या पंचाचा पाहिलं जात आहे. थोडासा वेळ घेतला जातोय, मात्र जे काही डिसिजन आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. इट्स अ फेअर बॉल. तिथे एक चांगला चेंडू असा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून आणि निर्धावच्या स्वरूपानं राहिलाय हा बॉल. रिव्ह्यू गमावलाय आपण इथे. जो रिव्ह्यू आपल्याला दिला गेला होता तो इथे आपण गमावलाय. ऑफ्टमवरनं हा बॉल फिरत घेताना बाहेर गेला होता. यावेळेस मात्र तिथनच बॉलला उडवलंय आणि पाठवून दिलाय सीमारेषा पार. दर्जेदार क्वालिटी ब्रँडेड स्ट्रोक तो मैदानाच्या आतनं पाहायला मिळालाय. षटकार अगदी जशी उंची आहे ना त्या उंची प्रमाणात हे टोलेजंग षटकार ते मैदानात आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू आणि बॅट मधला जेव्हा संपर्क झाला ना तेव्हा त्या चेंडूवर एक मोहर उमटवली होती षटकाराची 6 धावसंख्येची. दर्जेदार फटका तो तिथे आपल्याला पाहायला मिळाला. ज्या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या आता वाढतीये, वेगानं पुढे सरकते आणि 20 या आकड्यावर जाऊन पोहोचतीये. यावेळेस मात्र आवाज आला होता, बॉल बॅटच्या साईडच्या अंगाला लागला आणि त्यानंतर एक धावेचा मोह त्यामध्ये हा बळी गेलाय. लालच बुरी बलाय आणि त्या एक धावसंख्येच्या लालचेनं इथे विकेट घेतली. रनआउटच्या स्वरूपानं माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन. खेळाडू बाद. असताना चांगला खेळ प्रणयला मैदानात दाखवावा लागेल. या आधीच्या मॅच मध्ये एक शॉर्ट बट स्वीट इनिंग ती त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाली होती. अगदी छोटी होती मात्र मॅच मध्ये किफायतदार इनिंग त्यानं पेशकश केली होती. तशीच एखादी इनिंग त्याला इथेही खेळावी लागेल. 1.3 षटकाचा खेळ झालाय. सचिन गोलंदाजीच्या ट्रॅकवर असताना धावसंख्या 20. इथे मात्र बॉल पुन्हा एकदा मिडल नाहीये पॉइंटच्या जवळपास. जोपर्यंत बॉलला उचलला गेला एक सिंगल त्याच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 21 वर. प्रथमेश ओपन करण्याकरता मैदानामध्ये आलाय. नावासमोर 17 धावा लिहिल्या गेल्यात. अगदी किफायती योगदान त्यानं या मॅच मध्ये दिलंय. प्रणयला एक बॉल इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटर जे आहेत त्यांच्या मानगुटीवरचं हे भूत आहे. सातत्यानं प्रत्येक फलंदाज रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करतो, मात्र 70 ते 80% फलंदाज त्यामध्ये फेल होताना आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात. पुढचा बॉल. यावेळेस तिथे आवाज आलाय आणि त्या आवाजाला पंचांनी दुजोरा दिलाय. बोट आकाशाकडे गेलाय. तसंच मैदानातनं बाहेर जावं लागेल. विकेटचं पतन. मिळते प्रणयला माघारी परतवलंय. या डावातला सर्वात महत्वाचा बळी आहे, कारण प्रणय जर मैदानामध्ये उभा राहिला असताना तर तिथे अंतिमच्या ओव्हर्स मध्ये खूप महागडा ठरू शकला असता.
तिथे प्रणयला माघारी परतावं लागतं. ही मोठी विकेट आली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. या आधीच्या मॅच मध्ये त्याचा परफॉर्मन्स चांगला झाला होता. नवा आहे मात्र हवाच आहे. अगदी दर्जेदार खेळ ज्यानं या आधीच्या मॅच मध्ये मैदानाच्या आतनं पेशकश केला. एक युवा प्रतिभा संपन्न बॅटर हर्ष मैदानामध्ये आला. 21-2 विकेटच्या पतनानंतर 2 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. ज्या पद्धतीने हर्षनं या आधीच्या मॅच मध्ये बॅटिंग केली होती कुठेतरी तशीच बॅटिंग राहुल याही मॅच मध्ये हर्षला करावी लागेल. यस नक्कीच सर. आणि हर्ष पाटीलकडून अशा अपेक्षा या संघाच्या आहेत आणि तो मैदानाच्या आतमध्ये आलाय 4थ्या क्रमांकावर. परंतु दुसऱ्या बाजूनं प्रथमेश यांची अतिशय चांगली आणि दर्जेदार फलंदाजी जी पाहायला मिळते. सेट बॅटर आहेत असं म्हणतात ना, मोबाईलमध्ये नेट आणि क्रिकेटच्या मध्ये खेळामध्ये सेट होणं हे फार महत्वाचं असतं. यावेळेस ऑन साइडला बाहुबली षटकार बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रॉकी ग्रुप षटकार. मध्ये डील करताना प्रथमेश घरातला पण पाहतायत आणि प्रथमेश सांगतोय खाईन तर तुपाशी नाहीतर राहीन उपाशी. कारण की तो खेळतोय फक्त आणि फक्त षटकारामध्ये. 6चा पाडा या ठिकाणी बोलतोय हा बॅटर मैदानाच्या आत. धावसंख्या 6ने फ्लाय झाली 27. यावेळेस रिस्पेक्ट दिली गेली. या बॉलला रिस्पेक्ट द्यावी लागते. आज कित्येक वर्ष होऊन गेले क्रिकेटला, परंतु जेव्हा जेव्हा हा यॉर्करचा बॉल येतो क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र तेव्हा तेव्हा त्याला सन्मान या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि तेच केलं या ठिकाणी. कारण प्रत्येक चेंडू षटकार चौकार जाणार नाहीयेत हे ठाऊक आहे प्रथमेशला आणि तो चांगलं क्रिकेट खेळतोय. सन्मान दिला या ठिकाणी. 2 धावा मिळतील आणि 2 धावने धावसंख्या 29-29. यावेळेस जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू थोडासा बाहेर ठेवला आणि आर्म ऍक्शनचं बेनिफिट मिळालं गोलंदाज पराग भोईरला आणि हा चेंडू थोडासा खाली राहिला आणि हा चेंडू येतोय डॉट बॉल. पहिला बॉल षटकार, दुसरा बॉल 2 धावा आणि तिसरा चेंडू निर्धाव हाताळलाय. षटक क्रमांक 3 आपण पाहतायत. याही वेळेस शांत ठेवलाय बॅटरला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. क्रिकेटचा खेळ आहे फलंदाज आणि गोलंदाजांचा. कधी कधी गोलंदाज हवी ठरतात फलंदाजावर तर कधी कधी फलंदाज हवी ठरतात गोलंदाजावर. आणि हेच पाहायला मिळते क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि म्हणूनच एक वेगळं ग्लॅमर निर्माण होतं. आणि म्हणूनच आज प्रत्येकाच्या मनामनामध्ये ज्याने राज्य केलंय त्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. क्रिकेट आणि क्रिकेट. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल होता. वाईड यॉर्करचा प्रयोग या ठिकाणी केला होता. त्यावरती 1 धाव परिपूर्ण झाली. चांगली गोलंदाजी. परागचं कौतुक करावं लागेल. षटकारानंतरचं कमबॅक अप्रतिम पाहायला मिळालं. 1 धाव मिळाली आणि या एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 30 या अंकावरती श्रीकृष्ण चाफेवाडी या टीमची पाहायला मिळते. 5 षटकांचं क्रिकेट आहे. जरूर 60+ करण्याचा प्रयत्न असेल. आणि आता मात्र हर्ष पाटील चाफेवाडीचा ब्रँड म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. त्याच्याकडे पेशन्स आहे, संयम आहे, ज्याच्याकडे कॉन्सन्ट्रेशन आहे असा बॅटर. पहिलाच बॉल यावेळेस पंचांनी दर्शवलं हा बीमर बॉल. 1 धाव जरूर या ठिकाणी मिळाली. आणि कॉन्सन्ट्रेशन असावं क्रिकेटच्या खेळामध्ये. नियंत्रण नव्हतं या ठिकाणी. गोलंदाजाचा कंट्रोल सुटला. क्रिकेटमधील सी फॉर कंट्रोल म्हणून म्हणतात ना. क्रिकेट काय खेळ आहे. सी फॉर कॉन्फिडन्स, आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, आई फॉर इंटेलिजन्स, सी फॉर क्लास, के फॉर नॉलेज, ई फॉर एफर्ट्स, टी फॉर टायमिंग. अशा प्रकारचा क्रिकेटचा खेळ आहे. आणि आता मात्र फलंदाजी मार्क वरती आहेत ते म्हणजेच प्रथमेश. आणि हा बॉल आहे फ्रीडचा. सुदर्शन चक्र फिरवलंय राकेश राऊत सरांनी. फ्रीड बॉल. फुल टॉस, फुल टोल वसूल केला. फुल टॉस अँड आय एम द बॉस. गगनाला भिडणारा आसमानी टोला. विना तिकीट हवाई यात्रा बॉलला पाठवलाय 6 धाब्यांसाठी. RG ट्रॉफी ब्रँडेड षटकार. सर बघा षटक क्रमांक 2 इकॉनॉमिकल राहिलं होतं. फक्त 8 धावा आल्या होत्या. परंतु षटक क्रमांक 3 एक्सपेन्सिव्ह राहिलं. 17 धावा आल्या त्या ओव्हरमध्ये. आणि आता 3 षटकानंतर धावांची गती आहे धाव फलकावरती 38-38. अगदी चांगल्या पद्धतीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हर नंतर 38 धावा.
वेळेच्या बाबतीत सहयोग करायचा आहे. डीजे कडनं जर आपण पाहिलं तर अगदी ऐराणी भाषेमधलं एक गीत आपण ऐकलं. आपली मराठी भाषा आहे ना, महाराष्ट्रात मराठी भाषा बोलली जाते, मात्र ती मराठी भाषा प्रत्येक 15-20 किलोमीटर नंतर तिची ट्युनिंग चेंज होत जाते. तसं महाराष्ट्र जिथे संपत जातो ना, तिथे वेगवेगळ्या ट्युनिंगमध्ये भाषा बोलली जाते. त्यापैकीच मराठीमधली ही ऐराणी जी भाषा आहे, त्या ऐराणी भाषेमधलं हे गीत आपण ऐकताय. वेगवेगळ्या लँग्वेज ज्या आहेत, मराठी प्रत्येक विभागात एक थोडी वेगळी मराठी आहे आणि त्याची एक वेगळी मजा आहे. ती गीतं डीजेच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतात. सध्या धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 38 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या. 3 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. 12.67 म्हणजे एक चांगली सरासरी आहे. या मैदानावर 12, 13, 14 सरासरी योग्य संबोधली गेली आहे, ज्याबरोबर चांगला खेळ दाखवत तुम्ही विजयावर शिक्कामोर्तब करू शकता. अगदी तो खेळ इथनं पुढेही कंटिन्यू करावा लागेल. पराग आलाय, आर्यन आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणि पहिल्या चेंडूवर त्याचं स्वागत करण्याचा इरादा होता, मात्र त्यानं फलंदाजाला म्हटलंय मैदानाच्या बाहेर जावं लागेल, कारण इथे तुझी मी विकेट घेतली आहे. विकेटचं बदल, खेळाडू बाद. विकेट आली आहे. पहिल्याच बॉलवर माघारी परतावं लागलंय. आर्यन गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय आणि चौथ्या ओव्हरची सुरुवात अगदी आपल्या बाजूने त्यानं करवून घेतली आहे. पुढचा बॉल इथे मात्र फुलटॉस होता ऑफस्टंपच्या बाहेर. वा, व्हाट कॅच, सुपर फंटॅस्टिक. आजच्या दिवसात हा दुसरा दर्जेदार झेल तो संपन्न होत असताना पाहायला मिळतोय. संपलाय बॅटरचा खेळ की नेमकं काय घडलंय ते पंचांकडनं तपासलं जात आहे, मात्र इथे लाजवाब 100% एफर्ट ते मैदानाच्या आतनं पाहायला मिळाले. आउटस्टँडिंग एफर्ट तिथे आपल्याला पाहायला मिळाले. बघूया नेमकं काय घडलंय ते पंचांच्या कर्वेत तपासलं जात आहे. हा झेल तिथे कॅरी झालाय की काही चुकी झाली आहे, मात्र प्रत्यक्षात जेव्हा आपण पाहिलं तेव्हा तिथे कॅरी झाल्याचं फिलिंग होतं किंवा त्या पद्धतीचं चित्र होतं, मात्र कधी कधी डोळ्यांनी पाहिलेले खरं ठरत नाही क्रिकेटच्या मैदानात. ते कॅमेरा पाहू शकतो आणि इथे OUT हा सिग्नल आलाय. बॅटरला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. विकेटचं पतन, खेळाडू बाद. व्हॉट अ फिल्डिंग एफर्ट, लाजवाब फिल्डिंग एफर्ट. या पद्धतीचे फिल्डिंग एफर्ट तुमच्या टीमला मोठं बनवतात, विजयापर्यंत घेऊन जातात. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे, तिथे अपील होती, मात्र पंचांनी दर्शवलं की हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर होता. एक सिंगल तिथे दाफलकावर जोडली गेली आहे. एकच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचते येते एकंदर 39 या आकड्यावर. दोन फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. उदय जो मैदानामध्ये पुढचा बॉल इथे मात्र हा बॉल कव्हर मध्ये उडवला. क्षेत्ररक्षकाला संधी नाहीये. बॉल त्याच्या डोक्यावरनं निघून जाईल सीमारेषा पार. दर्जेदार हिट, स्ट्रॉंग हिट. ती फलंदाजी, चांगली फटकेबाजी ती सध्या मैदानात आपण अनुभवतोय. प्रथमेश 38 धावा वैयक्तिक त्यानं धावफलकावर आतापर्यंत जोडल्यात. बॉल इथे फेस केले 14. हा बॉल फक्त पाहिलाय, सोडून दिलाय. बाकीचं काम पंचांवर सुपूर्द केलं होतं, पंचांनी पूर्ण केलं. इशारा केला वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या पुढे सरकते. पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 46. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. या 4 चेंडू नंतर 46 धावा धावफलकावर. 4 विकेटच्या पतनानंतर श्रीकृष्ण चाफेवाडी हा संघ सध्या जर आपण पाहिलं तर स्ट्रॉंग झोन मध्ये आहे आणि आणखी स्ट्रॉंग होत असताना पाहायला मिळेल, कारण इथे मैदानातनं पेशकश केलाय हाय अँड हँडसम स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार, षटकार.
नंतर हा दर्जेदार फटका तो मैदानातनं सजवला, बॉल षटकारामध्ये परावर्तित झालाय. लाजवाब बॅटिंग ती पाहायला मिळते इथे. अगदी सेट झालाय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू हा त्याला फुटबॉल प्रमाणे दिसतोय आणि क्षेत्ररक्षक ते सातत्यानं चुका करतायत, त्यामुळे बॉल सातत्यानं सीमारेषेचा सफर करतोय. बॉल सीमारेषा पार, आणखी एक चौकार, 4. धावसंख्या 56, अब तक 56 हे पाहायला मिळत आहे. प्रथमेश घरत बंटी काही कमालीची फलंदाजी करताना 16 बॉल मध्ये त्यांनी केल्यात 48 धावा. आजच्या दिवसामधील पहिलं अर्धशतक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल का हे आपण पाहणार आहोत. चांगल्या रीतीची फलंदाजी तो करतोय मैदानाच्या आतमध्ये. श्रीकृष्ण चाफेवाडी या टीमसाठी शेवटचं षटक जे पाहायला मिळेल, 5वं षटक. आणि या 5व्या षटकामध्ये सचिनजी पाटील हे पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी करण्याकरिता एक्सपिरियन्स बॉलर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव सर्वात मोठा गुरु असतो हे आपण पाहिलं. आणि या अंतिम षटकामध्ये काय करतील, समोर आहे बॅटर चिराग. शेवटचं षटक, 5वं षटक आणि 5व्या षटकातील हा पहिला बॉल. पहिला बॉल आपण बघितला तर दिशाहीन आहे आणि येथे विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न केला आणि यस बॅटर या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. आणि का विकेट सॅक्रिफाईस केलाय तर प्रथमेश घरत बंटी तो खेळतो 48 या धावसंख्येवरती. अतिशय चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. आणि अक्षय सर त्याची वाटचाल सुरू आहे अर्धशतकीय खेळीकडे, ज्याप्रमाणे तो फलंदाजी करतोय मैदानाच्या आत. निश्चित इथे जर आपण पाहिलं तर आपल्या टीम करता पोषक वातावरण निर्मिती या ओव्हरमध्ये त्याला करायची आहे. कारण सध्या जर आपण पाहिलं तर स्ट्रॉंग झोन आहे, त्याला आणखी मोठं करण्याचा प्रयत्न करावा लागेल. यस पुढील बॉल कमी गतीनं. का अनुभव सर्वात मोठा गुरु आहे. आपल्या कारकिर्दीमध्ये बरेचसे चढ उतार पाहिलेत, बरेचसे उन्हाळे पावसाळे पाहिलेत आणि जेव्हा जेव्हा संकट आलं संघावर तेव्हा तेव्हा संकटमोचक बनलेत. अनुभव आहे या ठिकाणी. म्हणतात ना, जेवढा तांदूळ जुना तेवढा तो खाण्यायोग्य असतो, जेवढं लोणचं मोरलेलं असतं तेवढं ते टेस्टसाठी चांगलं असतं. आणि सचिनजी पाटील एक जुने जाणते गोलंदाज. यावेळेस सरळ बॅटचा वापर केला गेलाय. एक धाव कंप्लीट झाली, 2 धावा येतील का. आणि या 2 धावा परिपूर्ण करताना डे 6 मधील हे पहिलं अर्धशतक. काही जबरदस्त फलंदाजी चाफेवाडीचा ब्रँड प्रथमेश घरत बंटीने केलंय. 17 चेंडू आणि 50 धावा. अतिशय चांगली फलंदाजी टीमसाठी. सर्व काही त्याने मैदानाच्या आतमध्ये सिद्ध केलंय आणि संघाला नेऊन पोहोचवलंय मजबूत स्थितीमध्ये. धावसंख्या आहे फलकावर 59, 59. दर्जेदार बॅटिंग ते इथे आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान पुरेच एकदा बॉलला उडवलंय, फेकून दिलं मैदानाबाहेर. आता गोलंदाजी बरोबर खेळ नाही, खिळवाड करायला सुरुवात केली आहे. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका शोधतोय आणि त्यामध्ये यश मिळत असताना पाहायला मिळतंय. दर्जेदार स्ट्रोक, षटकार. आतमध्ये एक टेक्निकल बॅटर. या 2 धावा परिपूर्ण पाहायला मिळत आहेत. जबरदस्त. फक्त षटकार चौकार नाही तर माझ्याकडे ते फिटनेस आहे. आय एम अ ॲथलीट प्लेअर हेच तो सांगतोय मैदानाच्या आतमध्ये. या 2 धावा आणि या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे 66 रन्स. करेक्शन होत आहे, 67 रन्स आहेत. 67 धावा या धाव फलकावरती आहेत. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. यावेळेस अक्षय सरा दबाव आहे. ज्याप्रमाणे आतापर्यंत फलंदाजी पाहायला मिळाली बंटी यांची,
निश्चित हा दबाव आहे, वाचण्याचा प्रयत्न होतोय, दबावापेक्षा वाचण्याचा प्रयत्न होतोय. इथे कुठेतरी षटकार खायचे नाहीयेत, त्यामुळे थोडंसं वाचायचं आहे. या अनुभवाला तिथे पणास लावावं लागेल, कारण समोर विध्वंसक फलंदाजीमध्ये फलंदाज प्रथमेश तो सज्ज आहे. यावेळेस मात्र बॉलला उडवलंय, उंची खूप जास्त गाठली आहे, लांबी तेवढीशी नाहीये, क्षेत्ररक्षक तो बॉलच्या खाली आलाय, झेल कॅरी झालाय, विकेट मिळतीये खेळाडू बाद. हे प्रथमेशच्या माध्यमातून आपल्याला मैदानात पाहायला मिळाली. लाजवाब इनिंग त्यानं मैदानाच्या आतनं पेशकश केली आणि तिथे माघारी परतत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज अतुल, ज्याला महेश जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. महेश आणि अतुल अशी ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये खेळ करेल. मात्र या डावाचा शिल्लक राहिला आहे, शेवटचा बॉल. या शेवटच्या बॉलवर बघूया कशा पद्धतीने आक्रमकता इथे दाखवली जाते. या शेवटच्या बॉलवर कशा पद्धतीने फटका इथे मैदानाच्या आतनं खेळला जातोय. यावेळेस मात्र हा बॉल टप्पा खाल्यानंतर बाहेरच्या बाजूने निघाला आणि तिथे बॅटची कडा घेऊन तो विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. विकेटचं पतन होतं, शेवटच्या बॉलवर येते विकेट. पूर्वार्धाचा खेळ तो इथे समाप्त झालाय आणि या पूर्वार्धात धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर धावसंख्या लागली गेली आहे ती एकंदर 68 धावा धावफलकावर लागली गेली आहे. विजयाकरता 69 धावसंख्येचं एक बलाढ्य टार्गेट सेट केलंय. या 69 धावसंख्येला धावफलकावर कशा पद्धतीने लावलं जाईल या उत्तरार्धाच्या खेळामध्ये आपण पाहणार आहोत आणि हा उत्तरार्धाचा खेळ कशा पद्धतीने रंगेल ते ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर आपण करूयात बदल. आपल्या सोबत जॉईंट होतील आमचे एक जुने सहकारी आणि या पालघर जिल्ह्याचा आपला आवाज प्रमोद शेडगे आणि त्यांच्या साथीनं याच विभागातील एक युवा दर्जेदार समालोचक हार्दिक, जे त्यांच्या सोबत जॉईंट होतील. हॅलो. याच दरम्यान आपण जर पाहिलं तर आदरणीय सन्माननीय शुभमजी पाध्ये साहेबांचं आगमन झालंय. साहेब, मी आपल्यास विनंती करतोय की आपण आदरपूर्वक सन्मानपूर्वक व्यासपीठावरती विराजित व्हायचं आहे आणि त्यांच्या समवेत आपण जर बघितलं आदरणीय सन्माननीय किरणजी भोईर सर चांगले पंच आहेत आणि आपणही मुख्य व्यासपीठावरती विराजित व्हायचं आहे. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावरती मान्यवरांची मांदी आळी सकाळच्या 17 पासून जी पाहायला मिळते आणि आज दरम्यान आपण जर बघितलं सन्माननीय शुभमजी पाध्ये साहेब आणि आदरणीय किरणजी भोईर सर आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि व्यासपीठावरूनच आपण मॅचचा आनंद घ्यायचा आहे. यानंतर आपण सेकंड इनिंगमध्ये जो आवाज ऐकणार आहोत व्हॉइस ऑफ सुप्रीमो पालघर भूषण, ज्यांचा आवाज आपण नेहमीच महाराष्ट्रातील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ऐकलाय. मग स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफी असू द्या, ग्रामीण बिग बॅश धमाका असू द्या किंवा भिवंडीमधील रायगडमधील कुठलीही मोठी टुर्नामेंट असू द्या, आपण नेहमीच त्यांचा आवाज ऐकलाय. असे व्हॉइस ऑफ सुप्रीमो पालघर भूषण सन्माननीय प्रमोदजी शेडगे सर आणि आदरणीय हार्दिकजी किणी यांचा आवाज मायक्रोफोनवर. धन्यवाद. धन्यवाद अक्षयजी पांडव आणि त्याचप्रमाणे राहुलजी धनवा यांचा आवाज आपण ऐकतायत. एका साईडला व्हॉइस ऑफ वाडा तर एका साईडला व्हॉइस ऑफ मासवण पालघर. आमच्या समवेत यावेळेला हार्दिक किनी जॉईंट होत असताना आजचा 6वा दिवस या स्पर्धेतला आणि त्यांचं सुद्धा समालोचन या स्पर्धेत 6व्या दिवसामध्ये आपण ऐकतायत. जबरदस्त बॅटिंग करत असताना प्रथमेश घरत अर्थातच बंटीने जी बॅटिंग केली, क्लासी हाफ सेंचुरी अंडर प्रेशर, काय बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. ज्या अनुषंगाने 69 धावांचं टार्गेट सेट केलं गेले. गेल्या मॅच मध्ये अमरदीप जलसार टीमने चांगली बॅटिंग बॉलिंग दोन्हीही आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला होता. परंतु आत्ताच्या या मोस्ट इम्पॉर्टंट मॅच मध्ये तुम्हाला त्याच पद्धतीने चांगला खेळ करावा लागेल.
मंद मंद पावलांनी शुभमजी पाध्ये पुन्हा एकदा रिटर्न फिरतायत, पुन्हा एकदा किरणजी भोईर. 4 कॅमेरा आमच्याकडे आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. आणि हळूहळू मात्र या वेळेला पुन्हा एकदा ते रिटर्न फिरून मात्र आता राऊंड फिरतील परिपूर्ण मैदानाच्या सभोवताली आणि त्यानंतर मात्र इथे येताना पाहायला मिळतील. उमेशजी गावड या ठिकाणी रिलॅक्स होत आहेत. क्रॅम्प आला होता, रिटायर्ड हर्ट झाले होते, पुन्हा एकदा मात्र ते मैदानाच्या आतमध्ये उतरले. कारण रिटायर्ड हर्ट 2 गोष्टींसाठी दिलं जातं. एकतर त्याला परिपूर्ण मात्र क्रॅम्प आलाय का, कोणत्याही प्रकारची इजा झाली का, तर तो कर्णधार अपोजिट असेल त्याच्या परवानगीने मात्र तो रिटायर्ड हर्ट होईल. परंतु दुसरा रिटायर्ड हर्ट होण्याचा जो प्रयत्न करतात, काही रणनीती बदलतात. बॉल डॉट होतात, कदाचित त्याला विकेट सॅक्रिफाईस करायची असते तर कदाचित त्याला थोडासा वेळ घ्यावा लागतो, म्हणून तो जाणून बुजून रिटायर्ड हर्ट होतो. तेव्हा मात्र त्याला रिटायर्ड हर्ट म्हटलं जात नाही, तेव्हा तो विकेट डाऊन करू शकतो. तिथे मात्र आपण पाहू शकता त्याच गोष्टींचा आपण आवर्जून उल्लेख करतोय. ऑन साईडला पहिलाच बॉल खूप चांगल्या पद्धतीने, परंतु फिल्डर आहेत चिराग त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हॅटकॅप परिधान करणारे फार कमी प्रमाणात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. 1 रन मिळेल. हार्दिक ज्या पद्धतीने 69 धावांचं टार्गेट सेट केलं आणि पराग आणि प्रदीप ही अशी जोडी आहे की मात्र इथून जर 2 ते 3 षटकं जर उभी राहिली तर कदाचित धावांचा वेग हा मॅक्झिमम 40-50 पर्यंत जाईल. चेस मास्टर आहे दोन्ही आणि दोन्ही फलंदाजांना चांगलंच माहिती आहे या सिच्युएशनला प्रणयला कशा पद्धतीनं सामोरं जायचं आहे. प्रणयला पण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पाठीण बॉलमध्ये कॉन्टॅक्ट चांगला झालेला नव्हता. धावचीची संधी आणि धोक्याची घंटा वाजले नॉन स्ट्रायकेंडवरती आणि काही क्षणांसाठी जलसारकर आता डिप्रेशन मध्ये जातील कारण प्रदीपची विकेट महत्वाची आहे आणि इथे ती विकेट धोक्यामध्ये पाहायला मिळते. डिसिजन पेंडिंग सेलिब्रेशन केलेला आहे म्हणजे कॉन्फिडन्स हा दिसतोय स्पष्टपणे. आणि यस OUT आउट प्रदीपला परतावं लागेल. निराश, हताश, हतबल मनाने या वेळेला विकेट स्वस्तात फेकली गेली कारण प्रदीप एक जबरदस्त हार्ड हिटर. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये प्रणयने बॉल काय कलेक्शन केले या वेळेला. अक्षय ज्या पद्धतीने धावत आले पुढे आणि त्यानंतर पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहताय जसा बॅटवर बॉल आदळला त्यानंतर पायावर जाऊन आदळला. अक्षय पाटीलने बंदूकडे फेकी केली आणि इथून मात्र एवन ब्रदर्स जोडी जबरदस्त ही विकेट मिळवण्यामध्ये यश प्राप्त केलं. कौतुक करावं लागेल अक्के अँड प्रणयचं. संघाची धावसंख्या 1 वर जाऊन पोहोचले गेले. आता इथून न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये वैभवला धाडलं गेलंय. चांगला फटका आहे. पायावरचा बॉल इथून स्टॉप केला गेलाय परंतु इथून पहिल्याच अटेम्प्टला जर कदाचित बॉल फील्ड केला असता उदयने तर डेफिनेटली विकेट मिळण्याचे चान्सेस निर्माण झाले असते. हार्दिक येस आणि फिल्डिंग मध्ये जो स्तर आतापर्यंत आपण पाहिलाय मागच्या तिन्ही चेंडूंवरती एग्रेसिव्ह मूडमध्ये हे फिल्डर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागच्या बॉलवरती थोडीशी मिसफिल्डिंग झाली होते परंतु तिथे सुद्धा प्रयत्न चांगले होते. उदयचे शॉट स्क्वेअर लेगला. नवीन बॅटर वैभव मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. वैभवसाठी हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर रिव्हर्ट केला होता. स्टंपला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांच्या माध्यमातून अवंतर चेंडूचा इशारा या ठिकाणी येताना पाहायला मिळतो. धावसंख्या फलकावरती 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. मागील सामन्यामध्ये प्रमोद सर आपण पाहिलं होतं प्रथमेशला पहिलं षटक दिलं होतं आणि समोरच्या टीमला एक चांगली स्टार्ट मिळाली होती. आता गेम प्लॅन चेंज केला गेला. प्रणयला पहिल्या षटकामध्ये आणलं गेलं. प्रणयच्या विरोधामध्ये या बॉलवरती डीप मिड विकेटला फटका फ्लॅट अँड फ्युरियस षटकार येताना पाहायला मिळतो वैभवच्या बॅटमधून. 6 धावा षटकार. जबरदस्त ऑसम षटकार. सुपर टायमिंग. यावेळेला पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल आहे. फिल्डर दूर आहेत आणि त्याला बीट करत सरळ बॉल निघून जाईल. फ्लॅट 6 षटकार. वैभव इज ऑन अ फायर. सुपर बॅटिंग. क्लास फटका होता. ओव्हर द विकेटने आला. ओव्हर पिच बॉल होता. वैभव यासाठी जाणला जातो की तुम्ही कुठेतरी थोडासा नाजूक बॉल दिला तर त्यावर मी पनिशमेंट जरूर दाखवेन आणि हेच केलं. षटकार आला. ग्रेट टायमिंग. आणि जे शेप आपण पाहतोय त्याची सुद्धा चर्चा आपण करणार आहोत या बॉल नंतर. शेवटचा बॉल
शेवटच्या बॉलवरती सुद्धा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि या क्षणाला आपण पाहू शकतायत या मॅच मधील सर्वाधिक महत्वाची विकेट. हे सेलिब्रेशन सर्व काही सांगून जाते. या विकेटचं महत्व गॉन. बॉल अगदी हातामध्ये या वेळेला गुपित ठेवलं गेलं आणि त्यानंतर लालच दिली होती की पुन्हा एकदा त्याच स्ट्रोकची मागणी असेल, परंतु सुरेंद्र त्या ठिकाणी आले बॅटचं टॉप एज आणि सुरेंद्र कोणतीही मिस्टेक केली नाही. सेलिब्रेशन टाइम पहा, अप्रतिम सेलिब्रेशन करत असताना पुन्हा एकदा हा अँगल आपण पाहतायत जो समोरचा आपल्याला पाहायला मिळतो. अप्रतिम परिपूर्णतः एलिव्हेशन तेवढं मिळालं नाही, मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही आणि खूप चांगला झेल कॅरी करत असताना शॉट थर्डमॅनला आले सुरेंद्र. जबरदस्त झेल, अ ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग एअर बाय सुरू. 15-2. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झाला. गोलंदाजी मार्कवरती बंटीला आपण पाहतोय, ज्यांच्या बॅटमधून पहिल्या इनिंग मध्ये ज्या पद्धतीनं बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली, अर्धशतक आजच्या दिवसातील. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल वरती केलाय प्रहार, चाललाय बॉल सीमारेषा पार, ठोकलाय लॉंगॉनला, षटकार फलंदाज परागने. बॉल ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं. खूप चांगलं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. पराग आशाभूत नजरेने पाहतायत नितेश कदम सरांकडे की हा व्हाईट बॉल द्यावा, परंतु इथे जर आपण पाहिलं तर पहिलं न्याहाळलं, बॉलला सोडून दिलं होतं आणि प्रथमेश बंटीने कमबॅक केलं. डॉट बॉल. 21-2. पुढचा बॉल या ओव्हरमध्ये चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन त्या ठिकाणी केलं होतं. मागच्या 2 चेंडूंच्या तुलनेमध्ये प्रमोद सर पूर्णपणे धीम्या गतीचा बॉल पाहायला मिळाला. गती पूर्णपणे काढली होती या बॉलवरची आणि बेनिफिट मिळताना पाहायला मिळाला, फायदा मिळताना पाहायला मिळाला या बॉलवरती. प्रथमेशला पहिल्या बॉलवरती षटकार आला, इथून डिप्रेशन मधून बाहेर निघण्याचा प्रयत्न मैदानामध्ये करतोय. या बॉलवरती सुद्धा समोर फटका, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. परागच्या बॅट मधून स्टाईल चांगली आहे, स्किल चांगल्या आहेत या फटक्यामध्ये. परागच्या 6 धावा. पाहायला मिळतो. मास्टर माइंड स्ट्रोक आपण पाहू शकलात. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलं गेलंय. चिराग पुढे सरसावेल. चांगली चिरागची ग्राउंड फिल्डिंग आतापर्यंत अप्रतिम राहिली. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 28. प्रथमेश गरजचा ज्या पद्धतीने त्याचा रनअप अप्रतिम बॅक ऑफ द हँडचा वापर केला होता, परंतु प्रिव्हियस बॉलवर षटकार ठोकला आणि त्यानंतर ऑन ड्राईव्ह. पराग या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. इथून चेंज ऑफ पेस जरूर केला गेला होता, परंतु स्क्वेअर लेगला फिल्डर वळतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन आणि एकेरीने संघाची धावसंख्या. अमरदीप जलसार ही टीम जाऊन पोहोचते 2 षटकांच्या समाप्ती अखेर. 29 या धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता इथून जर आपण पाहिलं तर डेफिनेटली आता येणारे बॉल आहेत 18 बॉलमध्ये 40 रन. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 18 बॉल 40 रन. व्यासपीठावर शुभमजी पाध्ये या ठिकाणी उपस्थित होताना नेहमीच त्यांच्या चेहऱ्यावरची एक स्माइल वेगळीच काहीतरी ऊर्जा देऊन जाते. जरी ते टेन्शनमध्ये असतील तरी सुद्धा स्माइल त्यांची बनते, ही आपण त्यांची ओळख पाहायला मिळते. आणि त्यांच्या समवेत रॉकी दादा, सकाळीच मी उल्लेख केला होता 6वा दिवस आजचा आहे. 2 महिने तर डेफिनेटली ज्या पद्धतीने मैदानात ते आले, आयोजक संपूर्ण मात्र जी मंडळी आहेत त्यांनी जी मेहनत घेतली ती खरोखर रात्रंदिवस, डोळ्याला अक्षरशः झोप नाही आहे. आम्हाला ही स्पर्धा पुन्हा एकदा त्याच जोशाने त्याच जल्लोषाने पूर्ण करायची आहे आणि त्यामुळे हे नंदनवन तयार झालं. एक खाटण विभागामध्ये अशा प्रकारचं नंदनवन करणं खरोखरच जिकरीचं काम आहे, परंतु इथे परिपूर्णता केलंय. चांगला बॉल होता. मिस टायमिंग स्ट्रोक. प्रणय पाटील पहिल्याच बॉलवर और पिच बॉल ठेवण्याचा प्रयत्न केला नाही, तर थोडासा बुंद्यामधला चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन 30 वर 2. हार्दिक काय म्हणशील, इथून ब्रेक थ्रू की धावांवर धावा येतील?
नक्कीच ज्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये पराग बॅटिंग करतोय थांबवणं गरजेचं आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रणयला प्रेशरमधून मूव्ह ऑन करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. परंतु ज्या पद्धतीने आतापर्यंत परागने जे स्ट्रोक खेळलात ट्रेडमार्क या बॉलवरती सुद्धा इथे मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय डाऊन दी बॉल फिल्डर हर्ष. त्या ठिकाणी हर्षचे प्रयत्न पूर्णपणे आपण पाहतोय कंट्रोल नव्हतं त्या ठिकाणी आणि बॅकअप मिळतोय चिणूचा. हा झेल खूप महत्वाचा होता, पूर्णपणे पिन ड्रॉप सायलेन्स मैदानामध्ये, कारण परागची विकेट महत्वाची आहे आणि ते कॅच ड्रॉप झालाय. याचं एकमेव कारण काय हार्दिक, आपण पाहिलं तर इथून स्पष्टपणे दिसलं की बॉल थोडासा हवेत, मात्र यावेळेला जरूर असं वाटलं की हवेचा त्याला जजमेंट आला नाही. बॉल असं वाटलं की त्याच्या हातामध्ये कॅरी होईल, परंतु हवा एवढी वाहते की त्याला असं वाटलं की नंतर बॉल मात्र पाठीमागे निघून जाईल आणि तेच झालं. एक्झॅक्टली जजमेंट हवेच्या झोतामुळे आला नाही आणि इथे 1 रन मिळाली. चांगला बॉल होता, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतो ऑन साईडला. 1 रन मिळेल, बंटी पुढे सरसावेल. तत्पूर्वी सचिन पाटील यांच्या बॅटमधून 1 रन येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती जवळजवळ 32 या धावसंख्येवर. 32 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. आता इथून जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा सामना बॅलेन्सिंग आहे. 37 रनची आवश्यकता आहे. प्रणय पाटील यावेळेला ऑन साईडला पायवरचा बॉल, अगदी नेत्रदीपक फटका पाहायला मिळतोय. कोणी फिल्डर नाही आहेत. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल वळेल. फॅन्टास्टिक 4, 4 रन. तलवारीनं वार करावा तशा पद्धतीनं बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे आणि तशा पद्धतीनं आपण पाहतोय बॅटने वार करतोय गोलंदाजीवरती प्रणयच्या. पुढचा बॉल या ओव्हरमध्ये, या बॉलवरती सुद्धा या ठिकाणी मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, वेग जास्त होता या बॉलवरती. यॉर्करचा प्रयत्न होता आणि त्याला सन्मान दिला गेला खऱ्या अर्थानं एकदा वेदाना पाहायला मिळते आणि या सिंगलने फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळते. 37, 13 चेंडू आणि 13 चेंडूंमध्ये 32ची गरज. 13 बॉल आणि विजयासाठी 32 रन. प्रणय पाटील टू सचिन पाटील. यावेळेला ऑन साईडला फटका छान खेळला गेलाय. कनेक्शन अचूक झालं आणि सरळ चेंडू हवेच्या झोतावर बोलत बोलत निघून जाईल षटकाराकरिता. निर्णायक क्षणाला निर्णायक षटकार सचिनदादा पाटील यांच्या बॅटमधून येतोय. कणखर फॅब्युलस टायमिंग, 6 धावा. आतमध्ये लढतायत आणि त्या मावल्यांना या ठिकाणी ऊर्जा देणारं हे गीत आपण पाहतोय. 43 धावा फलकावरती लागल्यात. आता 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूंमध्ये विजयाकरिता समीकरण आपल्याला पाहायला मिळते. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज आपण पाहतोय. मागच्या 3 ओव्हरमध्ये 43 रन्स बनवल्या गेल्यात, 43 धावा बनवल्या गेल्यात, परंतु आता फ्रेश बॉलरला या ठिकाणी समोर जावं लागणार आहे. पराग आणि त्याचबरोबर सचिन यांच्यामध्ये जी पार्टनरशिप बिल्ड झाली, चांगली अटॅचमेंट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. 12 चेंडू आहेत, 12 चेंडूंमध्ये 26ची गरज. पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर लाईन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. लेंथ कडून दूर जात असताना आपण पाहू शकताय. व्हाईट बॉलचा इशारा नितेश कदम सर त्या ठिकाणी दर्शवत आहेत. प्रेशर ऑफ सिच्युएशन. या वेळेला चांगला फटका आपण पाहिला प्रिव्हियस ओव्हरमध्ये बॅटिंग केली होती. सुपर बॅटिंग पहिल्या सामन्यामध्ये 32 धावांचा एक जबरदस्त खेळ साकारला गेला होता आणि त्यानंतर आता परागने जबाबदारीची खेळी आतापर्यंत साकारली गेले. जबाबदारी स्वीकारावी लागते तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात. ती घराची जबाबदारी आल्यानंतर सुद्धा मात्र आपण समजूतदारपणाने वागतो. त्याच पद्धतीने मात्र क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला जेव्हा संघाची जबाबदारी येते ना, तेव्हा मात्र तुम्हाला सांभाळून क्रिकेट खेळावं लागतं. जबाबदारी स्वीकारावी लागते. खेळपट्टीवर तुम्हाला ठाण मांडून त्या खेळपट्टीचा आणि गोलंदाजांचा खरपूस समाचार घ्यावा लागतो. ऑन साईडला परागचा खिचून मारला या बॉलला. फिल्डर त्या ठिकाणी हर्ष पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग. हर्ष कदाचित यावेळेला रणनीती बदलली गेली, कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर 11 बॉल आणि 24 रन
गेल्या मॅच मध्ये रणनीती वेगळी होती. 6 षटकांचा सामना होता. 6 षटकांमध्ये आपण पाहिलं हर्षला 2 षटकं या ठिकाणी दिली होती, परंतु आता चिरागला यावेळेला आणलं गेलंय 4थ्या षटकात. म्हणजे हर्षचं जे षटक आहे ते मात्र ठेवण्यात आलंय. ही चांगली रणनीती आखली गेली. यावेळेला व्हाईट बॉल आउटसाइड द लेग स्टंप बॉल जरूर आपण पाहू शकतायत. 1 रन मिळेल एक्स्ट्रा स्वरूपात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 46 या धावसंख्येवर. 11 बॉल आणि 23 रन. हार्दिक काय म्हणशील इथून चिराग विकेट मिळवून देईल का? कारण एका साईडला अनुभवाचा तजुर्बा आपल्याला पाहायला मिळतो, अनुभवाची शिदोरी, तर एका साईडला नवतरुण उभारता सितारा खेळाडू. परंतु ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. प्रणय पाटील पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1च रन मिळेल वाईडिश लॉंगॉनवरून. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या 47च्या घरामध्ये पोहोचली गेली. आता 10 बॉल 22 रन प्रति चेंडू मागे. 220चा स्ट्राईक रेट यावेळेला मेंटेन करावा लागणार आहे. परंतु इथे गोलंदाजांची थिंकिंग हार्दिक असेल की इथे डॉट बॉल आणि विकेट. तर फलंदाजांच्या मनामध्ये माइंडसेट केला असेल की इथून आम्हाला धावा धावा आणि फक्त धावा करायच्या आहेत संघासाठी. खोल टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. या सिच्युएशनला अशा पद्धतीनं चेंडू डिलिव्हर्ट करणं डिफिकल्ट असतं, परंतु ते डिफिकल्ट काम या ठिकाणी करून दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय चिराग मैदानामध्ये. फिल्डिंग चांगली झालेली नाहीये, त्याचमुळे तो नाराज आहे आणि निराशा त्या ठिकाणी व्यक्त करत असताना आपण पाहतोय. आता 9 चेंडू आहेत. 9 चेंडूंमध्ये 20 धावा बनवायच्या आहेत. मागील 3 चेंडू प्रमोसर ज्या पद्धतीनं डिलिव्हर्ट केले गेलेत, आत्मविश्वास तो दिसून आलाय गोलंदाजीमध्ये. हो, निश्चित स्वरूपात 9 बॉल आणि 20 रन. मोठे फटके मारून दिलेले नाहीयेत. ही जमेची बाजू चिरागच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. इथे हर्ष थोडासा फंबल झाला. प्रेशर ऑफ सिच्युएशन देण्याच्या ऐवजी मात्र स्वतःवर प्रेशर ऑफ सिच्युएशन ओढावून घेतली गेली. कदाचित मोमेंटम शिफ्ट होऊ शकतो. ऑफ साईडला चांगला फटका तर आहे. फिल्डर त्या ठिकाणी येतील महेश, परंतु खराब फेकी झाली. अति घाई संकटात नाही. सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे आणि प्रतिस्पर्धी संघाला हेच हवंय. 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली, पहा महेश यावेळेला फंबल झाले होते. सेकंड अटेम्प्टला बॉल जरूर कलेक्ट केला, परंतु चिराग तिथे पोहोचले नव्हते. आरामात मात्र यावेळेला पोहोचले होते फलंदाज. तर महेश यांना फक्त करायचं होतं की हातात बॉल ठेवायचा होता. तिथे मात्र संयम खालावला आणि इथे 2 रन्स इन्क्लूड होत आहेत. आता 8 बॉल 18 रनची आवश्यकता अमरदीप जलसार या टीमला. फ्रेम ऑफ माइंड बनत असताना सध्या मैदानाच्या आतमध्ये चिरागला आपण पाहतोय. ज्या पद्धतीने मागील 4 बॉल डिलिव्हर्ड केले गेलेत, कॉन्फिडन्स. हा सुद्धा बॉल बॅटची कडा, परंतु विकेट किपर त्या ठिकाणी नाराज पाहायला मिळत आहेत आणि विकेट किपर कडून त्या ठिकाणी चुकी झालंय. जरूर या ठिकाणी आपण पाहू शकतायत पराग ज्या पद्धतीनं बॅटिंग करत होता आणि त्याला या ठिकाणी जरूर संधी दिली गेली. आता इथून येणाऱ्या 7 बॉलमध्ये एक सुवर्ण संधी येणार आहे. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये जे घर बसल्या पाहत असतील त्यांना सुद्धा या वेळेला अगोदर बॉल येण्याच्या अगोदरच थोडंसं सेलिब्रेशन करण्याचा प्रयत्न केला. बॉल हातातून सुटला, स्किट झाला आणि त्यानंतर निरंजनने मात्र स्टम्प्सला बॉल जरूर या वेळेला कलेक्ट करत असताना स्पर्श केलं आणि त्यानंतर आपण पाहतायत विकेट मिळाली नाही. पराग थोडासा स्ट्रगल करतोय, परंतु इथे कॅच सुटल्यानंतर काय आता ती शंका उद्भवली जाईल का? मॅच विन करून देईल का? टेक द कॅच अँड विन द मॅच. इट इज नो यूज क्राईंग टू ओर स्प्लिट मिल्क. दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतं. जे काही करायचंय ते मात्र तुम्हाला प्रत्यक्षात घडामोडी मैदानाच्या आतमध्ये करायच्या आहेत. ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने फटका सजवलाय. 1 रन तर मिळेल. डीप मिड विकेटचा फिल्डर हर्ष पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळत असताना हा ना करता करता या वेळेला सर्व काही घडतंय त्या ठिकाणी. प्रेशर प्रेशर अँड प्रेशर. 6 बॉल 17 रनची आवश्यकता आहे अमरदीप जलसार टीमला. मात्र बरोबर यावेळेला वेळ तुम्ही घेतला छान पद्धतीने अगोदरच ते मिनिटांचा, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. आता इथून 6 बॉल 17 रन. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. ते आम्हाला टायमर सेट केल्यानंतर सांगतात की एवढे मिनिटे परफेक्ट झालेले आहेत, त्यामुळे मात्र तुम्हाला आतमध्ये घ्यावं लागेल एक्स्ट्रा मिनिटे झाल्यानंतर. 6 बॉल आणि 17 रन
अमरदीप जलसार टीम, श्रीकृष्ण चापेवाडी टीम आता थोडीशी कुठेतरी आपण पाहिलं तर डेफिनेटली आपण पाहू शकतायत स्ट्रगल करते. 6 बॉल 17, 6 balls remaining and 17 runs required to win. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. यावेळेला हर्षला आणलं गेलंय. पहिलाच बॉल हर्षचा यावेळेला पाहायला मिळतोय आणि सरळ चेंडू निघून जाईल. सुरेंद्रला बीट करत नशिबाचा चौकार. वेग घेतला बॉलने बाउंड्री लाईनचा, वेध घेत 4 रन. यावेळेला खरोखरच परागचं मी कौतुक करेन. चान्स घेतला त्याने. जर हा बॉल त्याने लेफ्ट केला असता तर कदाचित वाईट मिळाला नसता. इथून चांगला फटका तर आहे. इनफिल्डच्या वरून खेळला गेला. एक्स्ट्रा कव्हरला बॉल फार वेगाने निघून जातोय. चिराग जीवाची आकांक्षा करतोय. चांगली फिल्डिंग, क्लास. यावेळेला 2 रन्स मिळतील. परागचा झेल सुटल्यानंतर 6 धावा आलेल्या आहेत. 6 ते 7 धावा आपल्याला पाहायला मिळतात. तेच मायने राखतायत. अतुल त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. ग्रेट फिल्डिंग. 4 बॉल 11. काय ग्राउंड फिल्डिंग आतापर्यंत चिरागच्या माध्यमातून, अतुलच्या माध्यमातून झाले. प्रथमेश बंटीच्या माध्यमातून आपण पाहतायत. सुरेंद्र, चांगला फटका आहे. कव्हर ड्राईव्हचा फटका. अतुल त्या ठिकाणी आहेत तैनात. 1 रन मेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड. परफेक्ट थ्रो केला गेला. इथून आपण पाहिलं तर 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 10 रन्स. हार्दिक, काय म्हणशील या मॅच बद्दल? ज्या पद्धतीनं 2 महायोद्धा मैदानाच्या आतमध्ये लढत असताना आपल्याला पाहायला मिळतात अमरदीप जलसार संघाचे, आणि त्या 2 महायोद्धांना रोखण्याकरिता चाफेवाडी संघाने एक ब्रह्मास्त्र आणलं. आणि पहिल्या 3 चेंडूंमध्ये ज्या पद्धतीनं आपण पाहतोय हर्षने गोलंदाजी केली, कुठल्याही प्रकारचं प्रेशर त्याच्या चेहऱ्यावरती नाहीये. पुढचा बॉल या ओव्हरमधील फुल टॉस बॉल मिस झालाय, परंतु इथे गुड लक साथ देईल का? पुन्हा एकदा थर्डमॅनला चेस करतायत. एकच धाव या बॉलवरती घेतले गेले. आता 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये 9ची गरज. आज खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं परागने बॅटिंग केलंय, एक अविस्मरणीय खेळी त्याच्या आयुष्यामध्ये असू शकते एक मोठ्या स्टेजला. हो, खेळाडूंचं तेच असतं, परंतु त्याच्या खेळीपेक्षा संघाला जेव्हा विजय मिळतो ना त्यावेळेला एक मनाला समाधान मिळतं. ज्यावेळेला सुमित डेकलेने 6 बॉल 6 षटकार मारले होते इम्रोजच्या विरोधात, त्यावेळेला त्याला समाधान मिळालं नाही, कारण तो संघ पराभूत झाला होता. म्हणजे समाधान हा शब्द खूप 4 शब्दांचा जरी असला ना तरी आपलं आयुष्य त्याच्यासाठीच जातं. अप्रतिम, ग्रेट डिलिव्हरी. आता अक्षय सांगत असेल, हर्ष थँक्यू व्हेरी मच माय डिअर फ्रेंड. अन्यथा इथून जर आपण पाहिलं तर 1 बॉल आणि आता जर आपण पाहिलं तर रिव्ह्यू घेतला गेलाय. डिसिजन पेंडिंग. राकेश राऊत सर येत आहेत. 3 कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होते पाटील नेटवर्क या चॅनलवर. परागने परफेक्ट. सचिन दादा पाटील त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अर्थातच अनुभव आहे. एक आपण चान्स घेऊया. DRS आपल्याकडे आहे, तो मात्र पेंडिंग राहिलाय आणि त्यामुळे आपल्याला कुठेतरी याचा फायदा मिळावा. 2 बॉल 9 धावांची गरज असताना डिसिजन पेंडिंग. इट्स अ फेअर डिलिव्हरी. DRS लॉस्ट. आता 1 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 9 रन. 1 बॉल आणि 9 रन. काय जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. काय बॉल डिलिव्हर्ड केला. हाय आर्म ऍक्शन. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केला. बाउन्स मिळाला नॅचरल. आणि इथून पुन्हा एकदा त्याच पद्धतीने आपण पाहत आहेत. जबरदस्त हाईट आणि त्याचा पुरेपूर फायदा. काय कॉन्फिडन्स लेवल चेहऱ्यावरचा पाहायला मिळतो. अपकमिंग यंग टॅलेंट. आणि त्यांनी सांगितलं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ही माझी पहिली मोठी मॅच आहे, म्हणजेच रॉकी ग्रुप या चषकाची जर आपण पाहिलं तर हर्ष भरपूर दिवस वाट पाहत असेल की मला या स्पर्धेमध्ये सहभाग मिळणार आहे. मला तयारीनिशी मात्र उतरायचं आहे आणि तेच केलं हर्षने. कॉंग्रॅच्युलेशन श्रीकृष्ण चापेवाडी टीम अँड हार्ड लक. सचिनदादा पाटील, श्रीधरदादा पाटील, आपलं मनपूर्वक धन्यवाद. वैभव असतील, प्रदीप असतील अँड ऑल टीम यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो, कौतुक करतो की आपण आलात आणि या स्पर्धेला जरूर 4 चांद लागले गेले. 68ला 7, 60ला 2 आणि